नमस्कार, प्रतिभा किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवूया पावभाजी। चला तर मग रेसिपी बघूया। इथे मी पाव किलो वाटाणे घेतले आहे, 2 शिमला मिरच्या घेतल्या आहे, 6 बटाटे घेतले आहे, कोथिंबीर, पाव किलो फ्लावर, पाव किलो टोमॅटो, अद्रक, लसूण, 2 कांदे। आता आपण कुकरला लावून घेऊया। फ्लावर, शिमला मिरची, वाटाणे, बटाटा, बटाट्याचे साल काढून मी तुकडे करून घेतले आहे। इथे टमाटे, सगळं आपल्याला 2 ते 3 शिट्यांमध्ये शिजवून घ्यायचं आहे। हे आपण अद्रक लसूण बारीक करून घेऊयात। इथे मी अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवते आहे। आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आहे आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतली आहे, 2 कांद्यांची। आपलं हे शिजून झालं आहे, चांगलं मॅश करून घेऊया। इथे आपलं तेल गरम झालं आहे। सगळ्यात आधी कांदा परतवून घ्यायचा आहे। कांद्याची पेस्ट मस्त लालसर होऊ द्यायची आहे। कांदा लालसर झाला आहे, आपण अद्रक लसूण टाकूया। अद्रक लसूण पण आपलं छान इथे झालंय। थोडं चटणी टाकूया आपण। पोह्यांचे 2 चमचे टाकले आहे मी इथे चटणी पावडर। आपण इथे एव्हरेस्टचा मसाला घेतला आहे पावभाजीचा, तो टाकूया। तो पण पोह्यांचे 2 चमचे घेऊ। चटणी पावडर 2 चमचे टाकले आहे आणि मसाला साधारण 2 चमचे घ्यायचा। मसाला झाला की आपण 2-3 चमचे अगोदर टाकायचे आहे। थोडं पाणी घालूया आणि मसाला होऊन जाऊ द्या। मसाला झाला की मग नंतर आपण सगळं आपलं ते शिजवलेलं मॅश करूया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया, कोथिंबीर टाकून घेऊया। आपली पावभाजी तयार आहे। तुम्ही ट्राय करा नक्की। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।